शेतकरी कैलास नागरे यांच्या बलिदानाला 1 वर्ष पूर्ण. मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाच्या आश्वासनाचा सरकारला विसर. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणाचे पाणी शिवनी आरमाळसह परिसरातील 14 गावांना मिळावे, या मागणीसाठी राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी 13 मार्च 2025 रोजी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र कैलास नागरे यांच्या निधनानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन अद्याप हवेतच असल्याने नागरे कुटुंबावर आज आर्थिक विवंचनेत जगण्याची वेळ आली आहे. शिवनी आरमाळ आणि परिसरातील 14 गावांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खडकपूर्णा धरणातून या भागाला पाणी मिळावे, यासाठी कैलास नागरे सातत्याने पाठपुरावा करत होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी टोकाचे पाऊल उचलत 13 मार्च 2025 रोजी बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. कैलास नागरे यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा व्यक्त केली होती. या घटनेनंतर नागरे कुटुंबाचे सांत्वन करताना मुख्यमंत्र्यांनी सरकार या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारेल असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र आज या घटनेला 1 वर्ष उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस मदत किंवा आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्याने आमचे कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारण्याचे शब्द दिले होते, पण आज सरकारला आमच्या दुःखाचा विसर पडला आहे की काय, असा प्रश्न पडतो. नागरे कुटुंबियांची भावना. त्यांनी 3 आश्वासनं दिली, त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही. शासनाकडून किंवा मुख्यमंत्र्यांचं पत्र पाठवलं आम्ही, त्यांच्याकडून काही आल्यानंतर देऊ, आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही. आणि माझ्याकडे ती व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे, पण त्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही. मी विधानसभेत बोललो असतो तर मी ते पूर्ण केलं असतं, पण त्यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलेलं आहे, पूर्ण न्यूजवर, चॅनलवर, पेपरवर सुद्धा आले. माझ्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे विधानसभा मधली. आता तुमची काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की मला एक पोलीस पाटलाची नोकरी द्यावी आणि मुलांच्या शिक्षणासाठी, जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं घडवता येईल. जे त्यांच्या वडिलांनी घडवलं असतं त्याच्यात मला काही त्रास झाला नसता. त्यांचे वडील असते त्यांनी सर्व केलं असतं, पण माझ्याकडून तेवढं होणार नाही. म्हणून शासनाने, आणि ते बोलले सुद्धा की मुलं दत्तक घेऊ, आम्ही त्यांचं शिक्षण पूर्ण करू. त्यासाठी मला त्यांनी एक 50 लाख रुपये मदत करावी. सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्यांना विसर पडला. हो, विसर पडला त्यांना जर विसर पडला नसता तर त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलं असतं. कारण त्यांनी जे बलिदान दिले ते काही स्वतः वैयक्तिक याच्यासाठी दिलं नाही, त्याच्यात काही वैयक्तिक स्वार्थही नव्हता. 14 गावच्या शेतीचा प्रश्न होता ना, की मी नाही शिकलो, आपण ही पिढी कमी शिकली, पण इथून पुढचं जे मुलं शिकतील, पिढ्या चालतील, पिढ्यानपिढ्या एकदा जर पाणी आलं पिढ्यानपिढ्याची मुलं नोकरी लागतील, शिकतील. शेतकऱ्यांचीच मुलं मागे सध्या. कैलास नागरे यांच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई वडील, पत्नी आणि लहान मुले असा परिवार आहे. घरातील कमावता माणूस गेल्याने हे कुटुंब आता मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. ज्या शेतकऱ्याने संपूर्ण परिसराच्या पाण्यासाठी आपले आयुष्य वेचले, त्याच्याच कुटुंबाकडे आज सरकारने पाठ फिरवल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मार्च 13 रोजी कैलास नागरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त परिसरातून हळहळ व्यक्त होत असतानाच सरकार आता तरी जागे होऊन दिलेले शब्द पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्हाला आश्वासनं 3 कबूल केले त्यांनी. मुलं दत्तक घेऊ, 50 लाख रुपये देऊ आणि मुलीला सरकारी नोकरी देऊ. पण आम्ही त्यांना म्हटलं की मुलगा सरकारी नोकरी नको आम्हाला, कारण आम्हाला फक्त पोलीस पाटलाची नोकरी दिली तर फार चांगलं होईल, आमचं घरदार चालेल, मुलं शिक्षण चालत. त्या 3 मागण्यामधून त्यांनी एकही मागणी आमची पूर्ण केली नाही आतापर्यंत. आमचा मुलगा 12 गावच्या पाण्याकरता शहीद झाला, काही कर्जबाजारी नव्हता. तुमची मागणी काय असणार आहे? आता मागणी आमच्या फक्त मुलीला पोलीस पाटलाची नोकरी द्यावी आणि 50 लाख रुपये द्यावे. मुलाच्या शिक्षणाकरता 50 लाख रुपये त्यांनी द्यावे, म्हणजे आमच्या 3 मुलाचे शिक्षण होऊ शकते.